खुशखबर 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 विद्यार्थी मित्रांनो, जे मुलं सांगली जिल्ह्यातील आहेत व जे मुलं महाराष्ट्रातील इतर भागामध्ये देखील राहत आहेत त्या सर्वांसाठी खुशखबर आलेली आहे. कारण सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने तब्बल 444 जागांची ज्युनियर असिस्टंट ह्या पदासाठी एक जम्बो मेगा महाभरती काढलेली आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ज्युनियर असिस्टंट पदासाठी नेमकं कोण कोण एलिजिबल आहे, सिलेबस काय आहे, फी स्ट्रक्चर कसं आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अतिश शिंदे आणि सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. चला तर मग एका नोटिफिकेशन बघायला आपण सुरुवात करूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची ही नोटिफिकेशन आहे. ही नोटिफिकेशन आहे का ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार ज्युनियर असिस्टंट पदासाठी आहे का, म्हणजे क्लर्कसाठी आहे का, नोटिफिकेशन काढलेले आहे. तब्बल तुम्हाला थंबनेल मध्ये बघितलं असेल 444 जागांसाठी भरती आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे रे, तर ऑनलाईन आहे का रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन स्टार्ट होईल 24 तारखेला म्हणजे आजच. आणि लास्ट डेट कधी असणार आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करायची फॉर्म भरण्याची, तर 8/7 म्हणजे 8 जुलै ही लास्ट डेट असणार आहे फॉर्म भरण्याची. येते लक्षात. आता पुढे बघा इम्पॉर्टंट कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आपण या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी दिलेल्या त्या बघूया. महत्वाच्या गोष्टी हा बघा. आता सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवा पार्ट 1 इथे येतो. आता जे मुलं तब्बल जागा किती आहेत रे, 444 जागा आहेत बरोबर. ह्या 444 पैकी लक्षात ठेवा 70% ज्या सीट्स आहेत त्या कुणासाठी रिझर्व असणार आहेत, जे मुलं सांगली जिल्ह्यातील आहेत त्या मुलांसाठी 70% एका जागा रिझर्व असणार आहेत. येते लक्षात 70%. आणि राहिलेल्या 30% जागा आहे का ह्या ऑल ओव्हर दे अक्रॉस महाराष्ट्रामधील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी एका वॅकंट असणार आहेत. येते जर समजा ह्या 30% जागा जर भरल्या गेल्या नाहीत तर आहे का 70% आहे का सांगली जिल्ह्यातील बाकीचे मुलं आहे का हे काय करतील, इथं त्यांना सीट भेटेल किंवा त्यांना आहे का त्यांना हे काय केलं जाईल या पोस्टसाठी सिलेक्ट केलं जाईल ज्युनियर असिस्टंट पदासाठी. नीट लक्ष द्या, सांगली जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुमच्यासाठी 444च्या 70 म्हणजे एक सम अराउंड बघितलं तर 310-320च्या आसपास आहे का वॅकन्सीज होते. लक्षात ठेवा तेवढ्या वॅकन्सीज सांगली जिल्ह्यातील मुलांना रिझर्व आहेत आणि 30% वॅकन्सीज आहे का अदर डिस्ट्रिक्टच्या मुलांना आहेत. पुन्हा त्याच्यानंतर डोमेसाईल कंपल्सरी आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला काय करायचं, ही वेबसाईट आहे सांगली DCCB.bank.in ही वेबसाईट आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता का फॉर्म भरू शकता किंवा अधिक माहिती बघू शकता. त्यानंतर जर आपण सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचा विचार करायला गेला तर बँक जुनी आहे. 1927 ला बँकेची स्थापना झालेली आहे. जवळपास 226 प्लस ब्रांचेस आहेत त्या बँकांच्या. तुम्ही म्हणाल की सर शेड्यूल बँक आहे का ही, तर शेड्यूल बँक नाहीये पण सॅलरी डिसेंट आहे. लक्षात ठेवा. तर तुम्ही अप्लाय करू शकता, ट्राय करू शकता. आणि त्यांनी एका बॉन्ड बद्दल कुठेही मेन्शन केलेलं नाहीये नोटिफिकेशन मध्ये की बॉन्ड वगैरे आहे वगैरे असं. ओके. त्याच्यानंतर बघा आता टोटल वॅकन्सीज किती आलेल्या आहेत रे, 444 वॅकन्सीज आलेल्या आहेत. लक्षात ठेवा 444 क्लरिकल ह्या पोस्ट साठीच्या. त्याच्यानंतर तुम्ही म्हणताल सर एज लिमिट काय हो, एज क्रायटेरिया, तर एज क्रायटेरिया आहे 18 वर्ष मिनिमम, मॅक्झिमम किती रे 35 वर्ष. म्हणजेच 1991च्या अगोदरचा आहे का तुमचा जन्म नसला पाहिजे, त्यानंतरचा तुमचा जन्म आहे का असला पाहिजे. आणि 20/6/2026 पर्यंत तुमचं वय किती पाहिजे रे, 18 किंवा 35 पाहिजे. लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणताल सर ते सगळं ठीक आहे, सॅलरीचं कसं आहे ते सांगा जरासं आम्हाला. तर लक्षात ठेवा तुम्हाला प्रोव्हिजन पिरियड कंप्लीट करायचा बँकेमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर 12 महिन्याचा प्रोबेशन पिरियड तुम्ही पूर्ण केला तर त्या प्रोबेशन पिरियड मध्ये तुम्हाला 22,000 आहे का सॅलरी भेटणार आहे पर मंथ. एकदा प्रोबेशन पिरियड कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला बँकेचं जे पे स्केल आहे त्या हिशोबाने सॅलरी एका वाढून मिळणार आहे. तुम्ही म्हणसाल सर किती सॅलरी भेटेल, तर इथं त्यांनी प्रॉपर तसं मेन्शन केलेलं नाहीये. प्रोबेशन पिरियड मध्ये 22 भेटतील हे मेन्शन केलेलं आहे. पण माझा अंदाज आहे 30 ते 35 प्लस तुम्हाला का सॅलरी भेटली पाहिजे आफ्टर दी प्रोबेशन पिरियड ऑफ 12 मंथ्स. येते लक्षात. त्यानंतर पुढे बघा आता बाकी प्रोसिजर काय फॉर्म भरण्याची, डॉक्युमेंट्स आपले रेग्युलर जे IBPS एक्झामला तुम्ही फॉर्म भरताना डॉक्युमेंट घ्यायला लागतात ना तुम्हाला, तेच डॉक्युमेंट इथं तुम्हाला लागणार आहेत. सिग्नेचर कॅपिटल लेटर मध्ये चालणार नाहीये. डिक्लेरेशन हे आहे तर हँड रिटन डिक्लेरेशन देखील लागेल. सिमिलरच आहे आपल्या बँकिंग बाकीच्या एक्झाम सारखा IBPSच्या. त्यानंतर अजून इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या त्या तुम्हाला जी फी भरायची आहे हे ऑनलाईन भरावी लागेल. नाहीतर काय काय आपण DCC बँकांना बघतो की चलन बँकेमध्ये जाऊन भरावं लागतं,
तर इथं तसं नाहीये, ऑनलाईन आहे का लक्षात ठेवा, चलन तुम्हाला भरायचं आहे. तुम्हाला अप्लाय करण्यासाठी काय करायचंय, तर मगाशी सांगितलं बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि ऑनलाईन अप्लाय करायचंय आणि एका क्लिक हिअर फॉर दी न्यू रजिस्ट्रेशन, म्हणजे रेग्युलर IBPS सारखंच आहे का, ह्याचा तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर अजून जर आपण नोटिफिकेशनच्या इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल जर बघायला गेलो, तर लक्षात ठेवा ऑनलाईन तर फी किती आहे, फी आहे ₹1,000 प्लस 18% GST, म्हणजेच ₹1,180 टोटल आहे का फी आहे. फी जास्त आहे, जागा पण जास्त आहेत, सिलेक्शनचे चान्सेस खूप आहेत. खास करून जे मुलं सांगली जिल्ह्यातील आहेत त्यांच्यासाठी तर 70% जागा रिझर्व्ह आहेत आणि अदर महाराष्ट्रातल्या बाकीच्या मुलांसाठी 30% आहेत का जागा रिझर्व्ह आहेत. त्यानंतर पुढे बघा, आता इम्पॉर्टंट पार्ट अजून राहिलाय सिलेबस. सिलेबस जरासा डिफरंट आहे. लक्षात ठेवा, रेग्युलर बँक बेस सिलेबस नाहीये. ते कसं काय ते तुम्हाला पुढे समजेल. चलो बघा आता अजून गोष्टी. डॉक्युमेंट तेच आपले रेग्युलर फोटोग्राफ, इमेज वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. त्यानंतर पुढे बघा, हे तुम्ही फोटो डूज अँड डोंट ते बघा, कॅप्चर वगैरे कसं करायचं, ते वेब कॅमेरा, ते सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. थंब इम्प्रेशन ते IBPS सारखंच आहे बाकी सगळ्या गोष्टी. ओके, चलो इम्पॉर्टंट पार्ट बघूया पुन्हा त्याच्यानंतर आपण ह्या नोटिफिकेशन मधला. सिलेक्शन प्रोसिजर हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा आता काय होणार आहे, तुमची सिंगल एक्झाम आहे आणि त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल, तुमचं सिलेक्शन होईल. आता पण जी सिंगल एक्झाम, रिटर्न एक्झाम होणार आहे. आणि अजून एक गोष्ट, खूप जण म्हणतात फ्रॉड असतं, आधीपासून फिक्स असतं. नाहीये, IBPS ही एक्झाम कंडक्ट करणार आहे, त्याच्यामुळे फ्रॉडचा इथं चान्सच नाहीये. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा. चालेल, मग आता एका सिलेबस बघूया काय आहे ह्या एक्झामसाठी, जी रिटर्न एक्झाम होणार आहे त्यासाठी. सिलेबस बघा आता तुम्हाला काय रे, लक्षात ठेवा. तर सिलेबस काय रे, तर नॉलेज ऑफ कोऑपरेशन, सहकार हा सब्जेक्ट तुम्हाला आहे का, सहकार 20 क्वेश्चन 20 मार्काला असतील, त्यासाठी 20 मिनिट आहेत. सहकार येते लक्षात. पुन्हा एका नॉलेज ऑफ बँकिंग, म्हणजे बँकिंग अवेअरनेस आपलं 20 क्वेश्चन 20 मार्काला आहेत, 20 मिनिट आहेत त्याला तुम्हाला. पुन्हा जनरल नॉलेज म्हटलेलं आहे, ज्यामध्ये स्टॅटिक आणि करंट अफेअर्स मिक्स येईल. 10 प्रश्न 10 मार्काला आहेत तुम्हाला, 10 मिनिट आहेत त्यासाठी. त्यानंतर लक्षात ठेवा, नॉलेज अबाउट दी इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश सब्जेक्ट 10 क्वेश्चन 10 मार्क 10 मिनिट. पुन्हा कॉम्प्युटर आहे 10 क्वेश्चन 10 मार्काला 10 मिनिट. तुम्ही जर सर खूप डिफिकल्ट प्रश्न येतात का हो, तर नाहीये, एकदम सोप्पा पेपर असतो, तुम्ही इझिली क्रॅक कराल. आउट ऑफ मार्क देखील तुम्ही एका पाडू शकता, येते लक्षात. चलो, आउट ऑफ मार्क देखील तुम्ही पाडू शकता. त्यानंतर रिझनिंग अँड क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड, हे इम्पॉर्टंट आहे. LR बघा, तुम्हाला इथे इंग्लिश दिसेल सेपरेट, कॉम्प्युटर दिसेल, पण LR आणि त्यानंतर आहे का क्वांट, हे दोन्ही मिळून आहे का लक्षात ठेवा, 10 क्वेश्चन फक्त 10 मार्काला आहेत. हे दोन्ही मिळून येतं ध्यानात. आणि नॉलेज अबाउट दी मराठी लँग्वेजचा विचार केला तर मराठी देखील आहे ह्याला, येतं लक्षात. मराठीचे 10 प्रश्न 10 मार्काला आहेत. टोटल 90 प्रश्न 90 मार्कासाठी तुम्हाला टाइम किती असणार आहे, 90 मिनिटांचा टाइम असणार आहे, येतं ध्यानात. हा सिलेबस आहे आणि पेपर खूप इझी असणार आहे. सो त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येकाने काय करा, फॉर्म भरा. ज्यांना जॉबची नितांत गरज आहे तशा तर मुलांनी कंपल्सरी फॉर्म भरला पाहिजे. त्यानंतर बघा, कॅन्डिडेट्स एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात. कुठलंही असं काही स्पेसिफिकेशन त्यांनी दिलेलं नाहीये. फक्त अट एवढी आहे की लक्षात ठेवा, 50% मिनिमम स्कोअर तुम्हाला, म्हणजे एक्झाम मध्ये 50% मार्क पडले पाहिजे, ते आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात ठेवा. 1/4 आपल्या IBPS सारखीच. आणि एक्झाम कुठं कुठं होणार आहे, सेंटर कुठले कुठले आहेत एक्झामचं, ते पण महत्वाचं आहे. तर सेंटर आहे सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, या 4 ठिकाणी तुमचा पेपर होणार आहे. 4 ठिकाणी. ओके, त्यानंतर पुढे आता जनरल इन्स्ट्रक्शन आहेत बाकी. ओके, हीच ओव्हरऑल काय होती, तुम्हाला कॉल लेटर एक्झामच्या 8 ते 9 दिवस अगोदर कॉल लेटर मेल केलं जाईल. मेल चेक करा फॉर्म भरल्यानंतर. ह्याच गोष्टी आहेत, बाकी अजून काही सुद्धा नाहीये. चालेल, नंतर 30 नोटिफिकेशन काय केलेले रे, मराठीमध्ये दिलेलं आहे नंतर खाली. ओके, चला आता बघा, आता तुम्ही म्हणसाल हा तर सिलेबस. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही म्हणसाल सर सिलेबस तर सहकार, मराठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तयारी कुठून करायची हो, तर त्याचं टेन्शन घेऊ नका. लवकरच आहे का, जे नॉलेज ऑफ कॉर्पोरेशन आहे का, कॉर्पोरेशन म्हणजे सहकार हा विषय. आता DCC बँकेचं जर एक्झाम बघितलं, वेगवेगळ्या बँकेच्या जागा येतच असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सहकार हा विषय दिसेलच, येते लक्षात. तर आपण एक स्पेशल बॅच घेऊन येत आहोत DCC बँकेसाठी. त्या बॅचच्या अनाउन्समेंटचा व्हिडिओ आहे का, अमोल सर सेपरेट बनवतील किंवा मी बनवेल त्या बॅचच्या अनाउन्समेंटचा व्हिडिओ.
पण तुम्ही म्हटले की सर आम्हाला सेपरेट बॅच नाही आम्हाला कंबाईन बॅच नाही घ्यायची, आम्हाला सेपरेट बॅच घ्यायची आहे. तर त्या केसमध्ये कोऑपरेशनचा एका सिलेबस असेल, नॉलेज ऑफ बँकिंग आणि जनरल अवेअरनेस ह्या 3 विषयाची सेपरेट बॅच देखील आपण घेऊन येत आहोत. तुम्ही ती देखील परचेस करू शकता, सेपरेट परचेस करू शकता. ठीक आहे. आणि का तुम्हाला डिटेलमध्ये गाईड केलं जाईल. आपण जागा चांगल्या आहेत, अपॉर्च्युनिटी चांगली आहे. खूप दिवसापासून तयारी करणारे किंवा ज्यांना जॉबची गरज आहे त्यांनी नक्की अप्लाय करू शकता. 101% सिलेक्शन होईल. एक्झाम खूप ईझी असते. खूप म्हणजे खूप ईझी असते. इझिली तुम्ही एका क्वेशन अटेम्प्ट करू शकता. चालेल. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा काही डाऊट असतील, तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया अजून अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.